नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। अहिल्यानगर नामांतर प्रकरण जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। जिल्ह्याच्या नामांतरासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। महाराष्ट्र शासनाने जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचा शासन निर्णय पूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला आहे। मात्र नामांतराच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून खंडपीठाने नाशिक आणि अहिल्यानगर महानगरपालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत। सकल हिंदू समाजाच्या प्रमुख मागण्या: जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर असे कायम ठेवावे, शासनाने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा द्यावा, जनहित याचिकेच्या आक्षेपांना सक्षमपणे प्रत्युत्तर द्यावे, स्थानिक जनतेच्या भावना आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रशासनाने न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी। सकल हिंदू समाजाने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी प्रशासनाकडे केली असून न्यायालयासमोर अहिल्यानगर नावाच्या स्मरणार्थ ठोस भूमिका मांडावी असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही अनेक मान्यवर सर्व एक धर्मविचाराच्या दृष्टिकोनातून काम करणारे लोक आहेत आणि या महाराष्ट्रामधील काम करणारे युती सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून आपण पाहतो की गेल्या काही काळामध्ये निर्णय घेण्यात आले की या महाराष्ट्राच्या नकाशावरती विशेष करून जे काही नामांतराचे विषय होते त्याच्यामध्ये 3 जिल्हे होते। पहिला होता संभाजीनगरचा, दुसरा होता धाराशिवचा आणि तिसरा होता आपल्या अहिल्यानगरचा। हे तिन्ही निर्णय जे आज स्वर्गवासीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची एक संकल्पना होती, हे नाव बदलले पाहिजे, त्यांनी तो विचार अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवला होता आणि म्हणून कुठेतरी हा महाराष्ट्र त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने पुढे जात असताना काही जिहादी वृत्तीचे लोक ह्या महाराष्ट्रामध्ये आजही आज आपल्याला अस्तित्व असताना पाहायला मिळतात। त्यामुळे त्यांच्या नांग्या ठेचणं हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित राहून करावं लागणार आहे। म्हणून हे माणसं आपल्या आड लागतात, आपल्यामध्ये काही लोकांना फितूर करतात आणि त्यांच्या मागची जे त्यांची विचारधारा असती की जी जिहादी वृत्तीची विचारधारा आहे ती आपल्या लोकांमध्ये पेरण्याचं काम करतात। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आता त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी एक याचिका दाखल केली, जनहित याचिका म्हणले त्याला, जनहित याचिका नाहीये, ती वैयक्तिक याचिका आहे। त्याच्या मागून काहीतरी एक वेगळा अजेंडा चालवायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या लोकांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे। त्यामुळे त्यांनी जी मागणी केली आहे जनहित याचिकाच्या माध्यमातून ती कुठेतरी ही नामांतर पुन्हा जुनं नाव झालं पाहिजे। जुनं नाव कदापि हा जिल्हा सहन करणार नाही, हा महाराष्ट्र सहन करणार नाही। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा आहे आणि म्हणून कुठेतरी ह्या महाराष्ट्रामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांचं रक्त ह्या महाराष्ट्रामध्ये कशा रीतीने सांडलं गेलं हे महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्रातली येणारी पिढी कधी विसरू शकत नाही। त्यामुळं कशा क्रूरतेने हे सगळे लोक वागलेले आहेत, इथं म्हणजे अगदी घोड्यांच्या पायाखाली त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या विशेषतः हिंदू लोकांना तोडवलेलं आहे, हे महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही। आणि त्यामुळे ही अशी जिहादी वृत्तीची, जिहादी विचाराची लोक हे कुठेतरी आपल्या इतर लोकांना हाताशी धरून पुढे येऊ पाहत आहेत। तर त्यांच्या देखील घराच्या बाहेर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार की त्यांनी जाहीर करावं आम्ही हिंदू आहेत का अजून कुठलं धर्मांतर झालंय का, त्यांच्या देखील आम्ही घराच्या बाहेर लवकरच आम्ही आंदोलन देखील करणार आहोत। 4/5/2025 रोजी आम्ही अहिल्यानगर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक जे आपलं अहिल्यानगर जिल्ह्याचं नामांतराची याचिका काही म्हणजे जे जिहादी लोकांनी जी याचिका दाखल केली होती त्याच्या विरोधात आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व आपल्या शहराचे लाडके आमदार हिंदू जननायक जे आम्ही म्हणतो आणि आमचे सर्व हिंदूंच्या भावना ज्यांच्याकडे आम्ही जपून ठेवलेले आहेत असे सर्वजण आम्ही मिळून आमच्या नावाला धक्का न लावता माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्र्यांना तसेच दोन्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही सर्व नगरवासियांच्या वतीने, अहिल्यानगरवासियांच्या वतीने, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने मी विनंती करतो की चांगला वकील देऊन ही याचिका फेटाळण्यात यावी आणि आमचं जे नाव आहे किंवा आमच्या भावना दुखावण्याचा प्रकार करू नये किंवा कदापि आम्ही सहन करणार नाही। सर्वजण आमच्या सर्वांच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद। हा जिल्हा अहिल्यादेवींचा जन्मस्थानचा जिल्हा आहे, त्यांचा या भूमीवर फार मोठं ऋण आहे आणि हे नाव असंच पुढे राहिलं पाहिजे या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना आज विनंती केली आणि त्यांनी एक चांगल्या
सक्तीचा वकील तिथे नेमण्यात यावा अशी विनंती करण्यात आली. आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. काही लोकांनी जे अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नामांतरण झालेले आहे, त्याला विरोध म्हणून जनयाचिका दाखल केलेली. तर आता आम्ही साहेबांकडे निवेदनामार्फत काही मागण्या ठेवलेल्या आहेत साहेबांपुढं, आणि साहेबांना सांगितलेलं आहे की जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नाव झालेले आहे ते कायम ठेवा आणि सक्षम वकील नेमण्यात यावा ही विनंती करण्यात आली.